Hello everyone. In this video we are going to see changing variable method. ही एक कन्सेप्ट आहे म्हणजे रेकन्सिलेशन सॉल्व्ह करण्याची एक काही टेक्निक नाहीये. जे प्रॉब्लेम्स आपल्याला डिफिकल्ट टू सॉल्व्ह बाय युझिंग सिम्पल टेक्निक्स असतात त्यामध्ये आपण काय करतो एक व्हेरिएबल चेंज करतो आणि ते चेंज केलेल्या व्हेरिएबलला नंतर बॅक सबस्टिट्यूट करून किंवा रिसबस्टिट्यूट करून आपण फायनल आन्सर जनरेट करतो. ही एक मेथड नाहीये, एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची टेक्निक आहे. म्हणजे आपण ज्या चार टेक्निक बघितल्या, सबस्टिट्यूशन मेथड, इटरेटिव्ह सबस्टिट्यूशन मेथड, देन रिकर्सिव्ह ट्री मेथड आणि मास्टर थेरम, ह्यामधून जर एखादा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होत नसेल किंवा डिफिकल्ट टू एक्सप्लेन असेल किंवा सॉल्व्ह करताना डिफिकल्टीज येत असतील तर आपण त्यातला व्हेरिएबल चेंज करतो. तो चेंज केलेला व्हेरिएबल आपण फायनल आन्सर जनरेट केल्यानंतर रिसबस्टिट्यूट करतो आणि आन्सर जनरेट करतो. जास्त इम्पॉर्टंट नाहीये, मोस्ट कॉमनली याच्यावरती क्वेश्चन विचारला जात नाही. तरी पण एक अंडरस्टँडिंगसाठी आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेणार आहे. प्रॉब्लेम याच्यावरचा सेमिस्टर एक्झाम मध्ये मोस्ट कॉमनली विचारला जात नाही. स्टील एक सिलेबसमध्ये पॉईंट दिलाय म्हणून आपण ही कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय. तर चेंजिंग व्हेरिएबल मेथड या टेक्निकमध्ये आपण काय करतो, अ टेक्निक यूज टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स रेकरन्स रिलेशन. जे रेकरन्स रिलेशन कॉम्प्लेक्सिटी मध्ये असतं किंवा ज्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रूट मध्ये व्हॅल्यूज असतील किंवा लॉग एन मध्ये व्हॅल्यूज असतील किंवा एक्सपोनेन्शियल व्हॅल्यूज असतील तर त्या व्हॅल्यूज आपल्याला चेंज करून कन्सिडर करून न्यूमेरिकल सॉल्व्ह करावं लागतं, रेकरन्स रिलेशन सॉल्व्ह करावं लागतं आणि देन फायनल ज्यावेळेस आन्सर येतं त्यावेळेस आपल्याला रिसबस्टिट्यूशन करावं लागतं. इट सिम्प्लिफाईज द रेकरन्स रिलेशन बाय रिप्लेसिंग द ओरिजिनल व्हेरिएबल. म्हणजे जसं आपण इथं कन्सिडर केलं की रूट एनला आपण सॉल्व्ह करायला गेलो तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण रूट एनला डिवाइड जर आपण केलं तर ते अशा प्रकारे होत नाही, रूट एन इंटू रूट एन किंवा रूट एन बाय टू किंवा एन बाय टू असं होत नाही ते, कारण त्याला सॉल्व्ह करताना डिफिकल्टीज येतात. त्यामुळे ह्याला कन्सिडर करावं लागतं आणि त्याला कन्सिडरेशन करताना आपल्याला व्हेरिएबल चेंज करावा लागतो. त्या मेथडला आपण म्हणतो चेंजिंग व्हेरिएबल मेथड. युजफुल व्हेन मास्टर थेरम कॅनॉट अप्लाइड. म्हणजे एखादा प्रॉब्लेम टू ए टी एन बाय बी प्लस एफ ऑफ एन, हे आपल्याला जनरल फॉर्म माहित आहे. याच्यामध्ये जर नसेल, एखादा डिफिकल्ट न्यूमेरिकल असेल तर त्याला आपण चेंजिंग व्हेरिएबल मेथड अप्लाय करतो. तर पहिलं काय आहे, व्हेन टू यूज म्हणजे कधी आपण त्याला यूज करू शकतो, जर एखादी व्हॅल्यू रूट एन मध्ये असेल किंवा एखाद्या न्यूमेरिकल मध्ये रूट एन टर्म्स असतील, देन लॉग एन टर्म्स असतील किंवा एक्सपोनेन्शियल किंवा फॅक्टोरियल पॉवर्स ऑफ एन असतील. म्हणजे फॅक्टोरियल पॉवर्स ऑफ एन म्हणजे एन फॅक्टोरियल रिलेटेड टर्म्स असतील किंवा एक्सपोनेन्शियल टू रेस टू एक्स किंवा एन रेस टू एक्स अशा टर्म्स असतील तर आपण चेंजिंग व्हेरिएबल टेक्निक अप्लाय करतो. स्टेप्स टू चेंजिंग व्हेरिएबल मेथड म्हणजे प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम व्हॅरी करतात बट फिक्स स्टेप्स आहेत. म्हणजे ह्या फॉलो केल्या तर मोस्ट कॉमनली आन्सर येतं अशा प्रकारे. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स टर्म इन द रेफरन्स. आता आपण आयडेंटिफाय केली, सपोज ती रूट एन आहे तर रिप्लेस एन विथ अ न्यू व्हेरिएबल. म्हणजे तिथं जर यम असेल तर यम व्हेरिएबलला आपल्याला नवीन व्हेरिएबलने रिप्लेस करावं लागतं. ते रिप्लेसमेंट करताना आपल्याला आपलं ओन नॉलेज यूज करून रिप्लेस करावं लागतं आणि त्या टर्म्स आपल्याला कन्सिडर करून फायनल आन्सर जनरेट करावं लागतं. देन रिराईट द रेफरन्स युझिंग द न्यू व्हेरिएबल. आपल्याला न्यू व्हेरिएबलनं रेफरन्स रिराईट करावं लागतं. सपोज आपण रूट एनला काहीतरी कन्सिडर केलं की सपोज एनला मी एक्स म्हणणार आहे तर रूट एक्स मध्ये कन्सिडर करणार. आता हे सिम्पल प्रॉब्लेम झाला किंवा आपण फक्त यांच्या जागी एक्स कन्सिडर केले. जर मी पूर्ण रूट एनला जर आपण 10 म्हणणार असेल तर सगळ्या रूट एनला आपल्याला 10 म्हणावं लागेल. म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की आपण अशा न्यूमेरिक टर्म्स मध्ये कन्सिडर नाही करू शकत. तरी पण जर रूट एनला आपण काहीतरी एक एक्स कन्सिडर केला तर त्याला एक्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. सॉल्व्ह द सिम्प्लिफाईड रेफरन्स म्हणजे आपण समजा रूट एनला आपण एक्स कन्सिडर केलं तर एक्सने सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आणि ऍट द एंड एक्सच्या जागी फक्त रूट एन पुट करायचं. सबस्टिट्यूट बॅक टू गेट फायनल आन्सर, जसं मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. तर इथे एक रेफरन्स रिलेशन दिलंय, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की टी अंडर रूट एन प्लस वन. आता जर बाय युझिंग मास्टर थेरम किंवा बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड आपण याला सॉल्व्ह करायला गेलो तर आपल्याला समजतंय की यांच्या जागी रूट एन पुट करा, यांच्या जागी रूट एन, मग रूट एन अशा प्रकारे होईल. आणि ह्याला सॉल्व्ह करणं प्रॉब्लेमॅटिक आहे. परत आपल्याला टी यांच्या जागी त्या टर्म्स पुट करावे लागतील आणि हा प्रॉब्लेम रिकर्सिव्हली अगेन अँड अगेन सॉल्व्ह केलं तरी आपल्याला आन्सर भेटणार नाही. त्यामुळे व्हेरिएबल आपल्याला चेंज करावा लागतो. आपण सपोज लेट एन इज इक्वल टू टू रेस टू के कन्सिडर केलं, म्हणजे एनच्या जागी टू रेस टू के पुट केलं आणि असं जर असेल तर आपल्याला माहिती आहे की लॉग एन इज इक्वल टू के येतं. आता हे सांगायची गरज नाही, कारण इकडे लॉग घ्यायचा तिकडे लॉग घ्यायचा. लॉग एन इज इक्वल टू लॉग टू रेस टू के, देन देअरफॉर लॉग एन इज इक्वल टू के लॉग टू आणि लॉग एन इज इक्वल टू के. म्हणजे आपण ऑलरेडी सांगितलं की लॉग एन इज इक्वल टू के के किंवा के इज इक्वल टू लॉग एन, असं याचं सोल्युशन येतं. मग सबस्टिट्यूट करताना आपण त्याला अशा प्रकारे केलंय इथं
एन ला आपण टू रेस टू के डिफाईन केल्यामुळे एन ला आपण टू रेस टू के डिफाईन केल्यामुळं आता आपण एक नवीन रेफरन्स रिलेशन जनरेट केलं एस के इज इक्वल टू, जे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये एक्सप्लेन करणारच आहे. एस के इज इक्वल टू टी ऑफ टू रेस टू के. ते कसं आलं ते आपण नंतर चेक करूया. देन आपल्याला हे सगळं रेफरन्स मध्ये रिप्लेस करायचं आहे, म्हणजे सबस्टिट्यूट करायचं आहे. आता रूट एन इज इक्वल टू टू रेस टू के. आता इथं आपण जर सिम्पली काय स्टेप दिले ते बघितलं तर के बाय टू अशा प्रकारे आपल्याला एक्सप्लेन केलंय. म्हणजे आपल्याला गिवन इक्वेशन अशा प्रकारे होतं, आपण यांच्या जागी टू रेस टू के पुट केलं आणि रूट एनच्या जागी हे अशा प्रकारे आपण एक्सप्लेन करू शकतो. हे सिंपल मॅथ्स आहे, म्हणजे रूट एनला आपण रूट टू रेस टू के मध्ये कन्वर्ट केलं आणि देन ह्याला आपण बाय युझिंग मॅथ्स अशा प्रकारे एक्सप्लेन केलं. ह्याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो 1/2 ला, रेस टू 1/2 ला आपण स्क्वेअर रूट म्हणतो आणि के ही त्याची पॉवर आहे. ओके, तर ह्याला अशा प्रकारे आपण मॅथमॅटिकली सिम्प्लिफाय केलंय. सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे एक इक्वेशन घेतलेलं, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया, की आपण एक नवीन रेफरन्स रिलेशन फाइंड आउट केलेलं. ह्या नवीन रेफरन्स रिलेशनच्या जागी फक्त ह्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. आता ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपलं नवीन रेफरन्स रिलेशन कशा प्रकारे होतं, एस के इज इक्वल टू एस के बाय टू प्लस 1 अशा प्रकारे हे रेफरन्स रिलेशन आपलं जनरेट होतं. हे रेफरन्स रिलेशन याच्यामध्ये कन्वर्ट होतंय. आता ह्या टर्मला आपण काय केलेलं, कन्वर्ट केलेलं, यांच्या जागी टू रेस टू के पुट केलं. त्या टर्मला रूट एनला आपण अशा प्रकारे मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करू शकतो, रेस टू 1/2, आणि केच्या जागी आपण केच ठेवलं, म्हणजे जसं आपण घेतलेलं तसंच. आणि त्या न्यूमरिकलला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला नवीन रेफरन्स रिलेशन भेटतंय, जे रेफरन्स रिलेशन आपण इथं जनरेट केलेलं, एस के इज इक्वल टू एस के बाय टू प्लस 1. आता हे रेफरन्स रिलेशन कन्वर्ट झाले ह्या फॉर्म मध्ये, आणि ह्या फॉर्म मधलं रेफरन्स रिलेशन सॉल्व्ह करणं आपल्याला माहिती आहे. आपण टी एन हे सॉल्व्ह केले ऑलरेडी, टी एन बाय टू प्लस 1. त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय येते ते आपल्याला माहिती आहे, लॉग एन. याला आपण जरी सॉल्व्ह केलं, एस केच्या जागी के बाय टू पुट करायचं, परत केच्या जागी के बाय टू पुट करायचं आणि सॉल्व्ह करायचं, आणि ते पॅटर्न फाइंड आउट करायचा, आणि टू रेस टू केच्या जागी एन आणि त्याला लॉग इन घ्यायचं दोन्ही बाजूने, लॉग इन इज इक्वल टू के. अशा प्रकारे येतं याचं फायनल सोल्युशन फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला हे आन्सर भेटतं. आणि हे आन्सर भेटल्यानंतर आपण परत रिसबस्टिट्यूट करायचं आहे फायनल आन्सर मध्ये, आणि देन त्या के इज इक्वल टू लॉग एन ला आपण फायनल आन्सर मध्ये सबस्टिट्यूट करताना आपल्याला लॉग एन लॉग आन्सर आलंय, आणि एन लॉग एन म्हणजे के लॉग एन, हे आन्सर आपलं टी ऑफ एन साठी लॉग एन असं जनरेट होतं. थोडीशी ट्रिकी टेक्निक आहे किंवा करण्यासाठी थोडीशी डिफिकल्ट आहे, बट चेंजिंग व्हेरिएबल मेथडचं हेच आहे की इट सिम्प्लिफाईज डिफिकल्ट रेफरन्स रिलेशन्स. म्हणजे रूट एन सारखी टर्म असेल, लॉग एन सारखी टर्म असेल, किंवा टू रेस टू एक्स सारखी टर्म असेल, तर त्याला आपल्याला चेंज करावं लागतं बाय युझिंग चेंजिंग व्हेरिएबल मेथड. म्हणजे काय करायचं थोडक्यात, की रूट एन सारख्या व्हॅल्यूला अशी काहीतरी व्हॅल्यू घेऊन पुट करायचं आहे की ज्याची आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करता येतात. आपण काय केलं, त्या रेफरन्स रिलेशनला ह्या रेफरन्स रिलेशन मध्ये कन्वर्ट केलं आणि याचं आन्सर जनरेट केलं. याचा आन्सर आपल्याला माहित आहे की लॉग इन येतं, आणि लॉग इन आन्सर आपण परत अप्लाय करून रिसबस्टिट्यूट करून व्हॅल्यू आपल्याला इथे एक आन्सर ऑलरेडी आपण जनरेट केलेलं की के इज इक्वल टू लॉग इन, आणि लॉग इन असं त्याचं आन्सर येतं. युजफुल फॉर नॉन स्टँडर्ड प्रॉब्लेम्स. हे प्रॉब्लेम्स नॉन स्टँडर्ड असतात, मोस्ट कॉमनली विचारले जात नाहीत, अशा प्रॉब्लेमला याचं चेंजिंग व्हेरिएबल मेथड टेक्निकचा अप्लाय केला जातो. गिव्ह अॅक्युरेट टाइम कॉम्प्लेक्सिटी. प्रॉब्लेम जरी डिफिकल्ट असला तरी अॅक्युरेसी आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी ही अॅक्युरेट जनरेट होते, कारण आपण सबस्टिट्यूशन मेथड किंवा मास्टर थेरम असे टेक्निकच अप्लाय करतोय, फक्त आपल्याला व्हेरिएबल चेंज करावा लागतो. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, व्हेरिएबल सिलेक्शन कॅन बी ट्रिकी. आता थोडंसं डिफिकल्ट होतं, रूट एन साठी आपल्याला टू रेस टू के पुट करायचं होतं, किंवा आपल्याला ते समजत नाही काय पुट करायचं आहे. रूट एनच्या जागी आपण एक्झॅक्टली एक्स पुट करायचं आहे का लॉग एन पुट करायचं आहे का काय पुट करायचं आहे हे समजत नाही, त्यामुळे थोडंसं ट्रिकी आहे. लॉंगर मेथड कम्पेअर टू मास्टर थेरम और सबस्टिट्यूशन मेथड और रिकर्सिव्ह ट्री मेथड. हे ह्या प्रॉब्लेमचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. एवढी टेक्निक इम्पॉर्टंट नाही आहे, बट एक माहित पाहिजे की जर एखादा व्हेरिएबल आपल्याला सॉल्व्ह करणं डिफिकल्ट होत असेल तर आपण त्याला बाय युझिंग चेंजिंग व्हेरिएबल मेथड दुसरा व्हेरिएबल वापरून सॉल्व्ह करू शकतो, आणि सॉल्व्ह केल्यानंतर परत रिसबस्टिट्यूट करून त्याचं फायनल आन्सर जनरेट करू शकतो. तर सेमिस्टर एक्झाम मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, बट आला तर तुम्ही एक एक्झाम्पल अशा प्रकारे देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जरी ह्या स्टेप्स नाही सॉल्व्ह केल्या, तुम्हाला मेन स्टेप्स माहित असतील, रेफरन्स रिलेशन माहित असेल, टर्म्स कुठली चेंज करायचे ते माहित असेल, सबस्टिट्यूशन माहित असेल, आणि तुम्ही अशा प्रकारे त्या इक्वेशनला कन्वर्ट केलं आणि फायनल आन्सर जरी जनरेट केलं तरी तुम्हाला मार्क्स भेटून जातील. तर जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ नव्हता. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.